नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेला हमखास येणारे असे आपण प्रश्नाची सिरीज पाहत आहोत. त्यातील भाग क्रमांक 14 आज आपण पाहणार आहोत. याआधी भाग क्रमांक 1 ते 13पर्यंत महाभारती गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही नक्कीच पहा. आणि ही व्हिडिओची सिरीज तुम्हाला आवडल्यास महाभारती गुरु या यूट्यूब चॅनल नक्कीच शेअर किंवा सबस्क्राईब करा. आज पाहूयात भाग क्रमांक 14मध्ये कोणकोणत्या प्रश्नांचा समाविष्ट आहेत ते. धाराशिव हे जैन व हिंदू लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? उस्मानाबाद. वेरूळची बुद्ध लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? औरंगाबाद. अखंड शिल्पातले कैलास मंदिर कोणत्या ठिकाणी आहे? औरंगाबाद या ठिकाणी. वेरूळ अजिंठा काळासाठी प्रसिद्ध आहे? शिल्पकला. एक गोष्ट नमूद करू इच्छितो विद्यार्थी मित्रांनो, औरंगाबाद या शहराचे नाव आता जवळजवळ संभाजीनगर असे झालेले आहे. त्याकरिता ज्या ज्या ठिकाणी औरंगाबाद असा उल्लेख असेल त्या ठिकाणी तुम्ही संभाजीनगर असे जरी गृहीत धरले तरी चालेल. औरंगाबाद किंवा संभाजीनगर. जवळजवळ ऑप्शन आता येणाऱ्या परीक्षांमध्ये संभाजीनगरच असेल किंवा औरंगाबाद असेल, ते तुम्ही पाहून घ्या. महाराष्ट्रातील शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला भाग कोणता? मराठवाडा. मराठवाडा कृषी विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली? 1972मध्ये. वॉटर अँड लँड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट वाल्मी कोणत्या ठिकाणी आहे? औरंगाबाद या ठिकाणी. श्री शिवाजी महाराजांचे कुलदैवत भवानी मातेचे मंदिर कोणत्या ठिकाणी आहे? तुळजापूर, उस्मानाबाद या ठिकाणी. महानुभाव पंथांचे महत्त्वाचे केंद्र कोणते? नांदेड. कवी मुकुंदराय यांची समाधी कोणत्या ठिकाणी आहे? अंबाजोगाई. मराठीतील सर्वात प्राचीन शिलालेख कोठे सापडला? अक्षी या ठिकाणी. दौलताबाद जवळील देवगिरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? औरंगाबाद. प्रादेशिक वस्तू संग्रहालय कोठे आहे? उस्मानाबाद. महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या सर्वाधिक मागासलेला भाग कोणता? मराठवाडा. भारुडे लोकप्रिय करणारा संत कोणता? संत एकनाथ महाराज. शीखांच्या ग्रंथ साहित्यामध्ये कोणत्या संतांचे वाङ्मय समाविष्ट आहे? नामदेव महाराज यांचे, संत नामदेव महाराज. परवरा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? गोदावरी नदीची. बालाघाट डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे? बीड. मराठवाड्यातील प्रमुख कापड निर्मिती केंद्र कोणते? औरंगाबाद. देवगिरी म्हणजे दौलताबादचा किल्ला कोणत्या डोंगरात आहे? अजिंठा रांगा या डोंगरांमध्ये. गोदावरी व भीमा नदीची खोरी वेगवेगळी करणारी रांग कोणती? हरिश्चंद्र व बालाघाट. बालाघाट व अजिंठा रांगांच्या दरम्यान कोणती नदीची खोरी आहे? गोदावरी नदीची आहे. महाराष्ट्रात अत्यल्प खनिजे कोणत्या भागात मिळतात? मराठवाडा. पैठण्या कोणत्या ठिकाणी आहेत? पैठण. मराठवाड्यात कोणत्या जिल्ह्यात अधिक तेल गिरणी आहेत? उस्मानाबाद या ठिकाणी. यावल घराण्याची राजधानी कोणती ओळखली जाते? देवगिरी. सर्वात कमी जंगले असलेला जिल्हा कोणता? बीड. औरंगजेबाची समाधी कोणत्या ठिकाणी आहे? दौलताबाद या ठिकाणी. कोणत्या जिल्ह्यात भुईमुगांचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते? उस्मानाबाद या ठिकाणी. महाराष्ट्राचे दक्षिण काशी असे कोणत्या नदीस म्हणतात? गोदावरी या नदीला. ज्ञानेश्वर सागर राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी आहे? पैठण, औरंगाबाद या ठिकाणी. यवतमाळ जिल्ह्यात किती सेंटीमीटर पाऊस पडतो? 95, जवळजवळ 95 सेंटीमीटर. यवतमाळ जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी कोळशाच्या खाणी आहेत? वणी. चुनखडीचे साठे कोणत्या जिल्ह्यात आढळतात? यवतमाळ. डोमालाईटचे साठे कोणत्या जिल्ह्यात आढळतात? यवतमाळ. मेळघाट हे सुप्रसिद्ध जंगल कोणत्या जिल्ह्यात आहे? अमरावती. मेळघाट हे जंगल कायसाठी प्रसिद्ध आहे? वाघांसाठी. मिरच्यांचे उत्पादन सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यात होते? अमरावती. अमरावती जिल्ह्यात सरासरी किती सेंटीमीटर पाऊस पडतो? 90 सेंटीमीटर. मुंबई हावडा ब्रॉडगेज हा कोणत्या जिल्ह्यातून जातो? अमरावती या जिल्ह्यातून. धुळे कलकत्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 कोणत्या जिल्ह्यातून जातो? अमरावती या शहरातून. कोणती आदिवासी जमात अमरावती जिल्ह्यात अधिक प्रमाणात आढळते? कोरकू. अमरावती जिल्ह्यातून जाणाऱ्या सातपुडा पर्वत रांगेस काय म्हणतात? गाविलगड रांग. पेनगंगा नदी कोणत्या डोंगरात उगम पावते? अजिंठा, बुलढाणा. पेनगंगा नदीवर कोणते धरण बांधण्यात आलेले आहे? पेनगंगा धरण. तापी नदीच्या खोऱ्यात येणारा जिल्हा कोणता? बुलढाणा जिल्हा. अकोला जिल्ह्याचे हवामान कोणत्या प्रकारचे आहे? विषम.
बाळापूर हे ऐतिहासिक प्रसिद्ध ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? अकोला या ठिकाणी. कारंजा हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे? अकोला. जैनांची काशी कोणत्या ठिकाणाला संबोधले जाते? अकोला. कसा वाटला विद्यार्थी मित्रांनो भाग क्रमांक 14? नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि महाभारती या गुरु या यूट्यूब चॅनल नक्की शेअर करा, कारण की यातील प्रश्न तुम्हाला काही प्रश्न पोलीस भरती, जिल्हा परिषद भरती, तलाठी किंवा महाराष्ट्रातील अनेक सरळ सेवा भरत्यांमध्ये काही प्रश्न नक्कीच हमखास विचारतील. त्याकरिता ही 1000 प्रश्नांची सिरीज तुम्ही अवश्य पहा. आता आपण भेटूयात भाग क्रमांक 15मध्ये. तोपर्यंत तुम्ही महाभारती गुरु या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा आणि काही सूचना असतील तर कमेंट्समध्ये सांगा. खूप खूप धन्यवाद मित्रांनो. भेटूयात पुढील भागात.